नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. प्रेमकथा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक, कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. सादर करीत आहोत कथेचा 14वा भाग. मीतने ठेवला मायापुढे प्रस्ताव. मी उद्या परत आले तर तुम्हाला आवडेल? तशी पण सध्या मला सुट्टीच आहे, माया म्हणाली. आजोबांचा चेहरा आनंदाने उजळलेला तिने पाहिला. अजून तिला जॉब जॉईन करायला काही दिवस होते आणि आजोबांची सोबत देखील तिला अनमोल वाटत होती. अर्थात मला ते खूप आवडेल, आजोबा हसत म्हणाले. मीतचं जग ज्या प्रकारे आजोबांभोवती फिरत होतं तसंच आजोबांचं जग सुद्धा मीतभोवती. इतके दिवस ते दोघेच एकमेकांसाठी होते. त्यांना सुद्धा कितीतरी वर्षात इतकं आपुलकीने वागवणारं कुणी भेटलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून त्यांना एकटेपणा जास्तीच खायला उठला होता, पण माया आल्यापासून त्यांना चांगलं वाटत होतं. मायाने जरी अपघाताने मीतसोबत लग्न केलं असलं आणि राजाध्यक्ष परिवाराची भाग झाली असली तरी सुद्धा तिला आपल्या कुटुंबात कायमच सामावून घेण्यासाठी सर्व काही करायला आजोबा तयार होते. जर ते निरोगी असले असते आणि हॉस्पिटलच्या बेडवर पडून राहिले नसते तर मीत आणि मायाला एकत्र आणण्यासाठी त्यांनीच सगळ्या गोष्टी केल्या असत्या. परंतु हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांना या कामात मदत करण्यासाठी कुणाची तरी गरज होती. बाय दादू, भेटू उद्या, माया दार बंद करत म्हणाली. आजोबांचा निरोप घेऊन माया खोलीतून बाहेर आली. मीत तिला घ्यायला येईल अशी तिला खात्री होती, कारण हॉस्पिटल खाली अजूनही पत्रकारांचा गराडा असणार आहे हे ते दोघेही जाणून होते. त्याला कॉल करून बोलवून घ्यावं आणि घरी जावं असा विचार तिने केला. तो येईपर्यंत वेटिंग रूममध्ये बसण्यासाठी ती निघाली. रूमच्या बाहेर असलेल्या वेटिंग रूमकडे तिची नजर गेली. मीत तिथे एका खुर्चीवर तिची वाट बघत बसला होता. खरं तर आजोबांच्या खोलीमध्ये जे झालं त्यानंतर हॉस्पिटलमधून निघून जावं असा विचार त्याने केला होता, पण तो थांबला. माया आतमध्ये असताना आजोबांची बाजू घेत होती असं त्याला वाटत होतं. आजोबांची बाजू घेत तिला खरोखरच आपल्यासोबत संसार करून मूलबाळ करायचं आहे की काय असा त्याचा समज झाला होता. पण आजोबा सुद्धा किती हट्टी आहेत. त्यांनी समाधानी असलं पाहिजे. त्यांनी आधी मला लग्न करायचा आग्रह केला आणि मी कशा परिस्थितीमध्ये लग्न केलं हे माझं मलाच माहिती आहे. पण लग्न झाल्यानंतर आजोबा अशी आणखी नवीन मागणी का करत आहेत असा विचार त्याच्या मनामध्ये घोळू लागला. आजोबांशी ज्या स्वरांमध्ये तो बोलला ते बोलून त्याला देखील वाईट वाटलं होतं, पण आजोबा त्यांच्या आजारपणाचं निमित्त साधून त्याला काहीही करायला लावत आहेत अशी त्याची समजूत झाली होती. माया वेटिंग रूममध्ये आली आणि मीतच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. खरं तर मीतसोबत आयुष्यभर राहण्याने तिची लाईफ सेट झाली असती, पण मीतला तिला समजावून सांगायचं होतं की त्याच्यासोबत संसार करून त्याच्या मुलांची आई होण्यामध्ये तिला काही रस नाहीये. काळजी करू नकोस मिस्टर राजाध्यक्ष, तुझ्यासोबत नवरा बायकोसारखा संसार करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये. तसेच तुझ्यापासून प्रेग्नेंट होण्याचा सुद्धा माझा काही विचार नाहीये. निदान तुझ्याकडून तरी मला नक्कीच प्रेग्नंट व्हायचं नाहीये, माया म्हणाली. मीतला जे पाहिजे होतं तेच माया बोलत होती, पण ज्या प्रकारे तिने हे सांगितलं त्यामुळे त्याला थोडं विचित्र वाटलं. माझ्याकडून प्रेग्नेंट व्हायचं नाहीये हे बोलली ते ठीक होतं, पण निदान तुझ्याकडून तरी नाही व्हायचं म्हणजे काय? निदान हा शब्द ती कसा वापरू शकते असा विचार तो करू लागला. तिच्या या वाक्याने खरं तर तो अपमानित झाला होता आणि नेहमीप्रमाणे तिच्या वाक्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावी असं त्याला वाटत होतं. पण काहीही असू देत, तिला सुद्धा तेच पाहिजे जे मला पाहिजे असा विचार करून त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मिस्टर राजाध्यक्ष, तू कदाचित विसरलास वाटतं. अजून आपल्याला आपलं मॅरेज कॉन्ट्रॅक्ट फायनल करून त्यावर सही करायची आहे
आपण ती प्रोसेस कधी करायची आहे? विचार करत बसलेल्या मीतला भानावर आणत मायाने विचारले. तिला मीतला आणखी खात्री करून द्यायची होती की ती खरोखरच फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळेच ती त्याच्या सोबत आहे. राजाध्यक्ष परिवाराच्या एकुलत्या एक वारसाची पत्नी होण्यात तिला काही रस नाहीये, मग ते कितीही मोहक असले तरीही. अरे हो, माझ्या वकिलाने आपल्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट तयार केला असेल, ते तुला दाखवायला सांगतो. तू एकदा त्याच्यावर नजर फिरवून घे. जर तुला त्यात काही अटी टाकायच्या असतील तर ते तू सांगू शकतेस. मी त्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्सिडर करेल, मीत म्हणाला. लग्न झालेल्या दिवसापासून तो व्यस्त होता, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टची प्रोसेस पूर्ण करणे जमले नव्हते. पण मायाने त्याची आठवण करून दिल्याने त्याला दिलासा मिळाला. ती आयुष्यभरासाठी त्याच्यासोबत राहणार नाहीये याबद्दल त्याची खात्री झाली. बरं झालं तू आठवण करून दिलीस, त्याबद्दल तुझे खरोखर मनापासून आभार. जितक्या लवकर आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. मी चेहऱ्यावर हास्य ठेवायचा प्रयत्न करत म्हणाला. काही प्रॉब्लेम नाहीये, करूयात आपण लवकर कॉन्ट्रॅक्ट फायनल, माया म्हणाली. मीत तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी किती उत्सुक होता. कॉन्ट्रॅक्टचं नाव काढलं आणि त्याचा चेहरा खुलला हे पाहून तिला थोडं वाईट वाटलं. मायाने ठरवलं, एकदा मीत सोबत घटस्फोट घेतला की शहर सोडून कुठेतरी दूर निघून जायचं. 1 वर्षानंतर जेव्हा ती मीतपासून वेगळं होईल तेव्हा संपूर्ण शहर तिलाच दोष देईल की तिच्यामध्येच काहीतरी कमी होती म्हणून मीतने तिला सोडलं. घटस्फोटानंतर तिच्यावर नेहमी संशय घेत बघणाऱ्या नजरांपासून तिला दूर जायचं होतं. ती खूप हळवी होती. आपण निघायचं आता, माया उठून म्हणाली. निघू शकतो, चल, मीत सुद्धा खुर्चीवरून उठत म्हणाला. ते दोघे लिफ्टकडे निघाले. लिफ्ट 24व्या मजल्यावर आली. मीतने ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं. खाली मीडिया त्यांची वाट बघत असेल अशी त्यांना खात्री होती. मायाने हात पुढे केला. मीतने लगेच त्याचा हात मायाच्या हात पकडण्यासाठी पुढे केला. मी माझा हात पकडावा म्हणून हात पुढे केला नाहीये. कारची चावी दे, घरी जाताना मी ड्राईव्ह करेल. मायाने नेहमीप्रमाणे सगळ्यांसमोर ॲक्टिंग करण्यासाठी हात पकडावा म्हणून हात पुढे केला असेल असं मीतला वाटलं. त्याचा चेहरा पडला. मायाला मनातल्या मनात हसू आलं. काही वेळापूर्वी हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते आले होते तेव्हा हात पकडण्यासाठी जेव्हा मायाने विचारलं होतं तेव्हा मीतने काहीसुद्धा प्रतिक्रिया दिली नव्हती. बदला घ्यायचं पूर्ण झाल्यासारखं मायाला वाटलं. मला वाटत नाही की ही एक चांगली कल्पना आहे. मायाला कार चालवायचं आहे हे बघून मीत म्हणाला. माझ्याकडून नेहमी काहीतरी गडबड होईल असं तुला वाटतं का? आजोबांना भेटायला येताना सुद्धा तू माझ्यावर अविश्वास दाखवलास. मला तर वाटतं की मी एखादा प्रसंग तुझ्यापेक्षा जास्ती चांगला हँडल करते. माया सुद्धा आता कडकपणे म्हणाली. तिच्यावर मीत सतत अविश्वास दाखवत आहे याचा तिला राग आला होता. ठीक आहे, ठीक आहे, चिडू नकोस, चालव तू कार, मीत म्हणाला. छोट्या छोट्या गोष्टीवर ती किती नाराज होते असं त्याला वाटलं. धन्यवाद, माया बोलली. दोघे लिफ्टमधून बाहेर पडले आणि थेट एंट्रन्सला थांबलेल्या कारकडे निघाले. पत्रकारांना दुर्लक्ष करत ते कारमध्ये बसले. माया ड्रायव्हिंग सीटवर बसली. तिने अतिशय मंद गतीने गाडी चालवली. परतीच्या प्रवासात दोघांनी एक सुद्धा शब्द बोलला नाही. मला वाटले आपण पुढच्या वर्षी घरी पोहोचू. बंगल्याच्या समोर कार आल्यावर मीत म्हणाला. मी खूप वेळा गाडी चालवत नाही, त्यामुळे मला असंच चालवता येतं. स्वतःचा बचाव करत माया म्हणाली. जर तुला गाडी चालवायचा सराव करायचा असेल तर तू गॅरेजमधली कोणतीही कार घेऊ शकतेस आणि सराव करू शकतेस. तुला पाहिजे तर रोझीला सांगून एखाद्या ड्रायव्हरला कार शिकवायला तू सांगू शकतेस, मीत म्हणाला. ठीक आहे, धन्यवाद, माया म्हणाली. श्रीमंत असल्याचे किती फायदे असतात असं तिला वाटलं. हॉस्टेलमध्ये असताना जेव्हा तिला कार शिकायची होती तेव्हा हॉस्टेल रेक्टरला किती मस्का मारावा लागत होता हे तिला आठवलं.
त्यांनी कार शिकायची परवानगी द्यावी म्हणून तिला कधीकधी रेक्टरच्या घरातली कामे सुद्धा करावी लागली होती. तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस. मनोमन तिने देवाचे आभार मानले. मायाला घरी ड्रॉप करून मीतला परत ऑफिसला जायचं होतं. मीतने आपला सीट बेल्ट काढला आणि कारमधून उतरून मागच्या सीटवर बसण्यासाठी निघाला. मिस्टर राजाध्यक्ष, माया तिचं सीट बेल्ट काढत त्याचे लक्ष वेधण्यासाठी म्हणाली. मला माझ्या आडनावाने हाक मारायला तुला विचित्र नाही वाटत का? तू मला मीत म्हणू शकतेस. तू मला माझ्या नावाने हाक मारायची सवय लावली तर खूप बरं होईल. नाहीतर बाकीच्या लोकांसमोर तू मला मिस्टर राजाध्यक्ष म्हणशील आणि परत ते आपल्यावर संशय घेतील, मीत म्हणाला. मायाने त्याला त्याच्या नावाने बोलवण्याचा विचार केला होता, परंतु ज्या प्रकारे तो तिच्यासोबत वागत होता त्यानुसार त्याच्यासोबत अंतर ठेवूनच वागायचं असं मायाने ठरवलं होतं. पण तो स्वतःहून तिला फर्स्ट नेमनी बोलवण्यासाठी सांगत होता आणि बाकी लोकांसमोर त्याला त्याच्या आडनावाने बोलवलं तर लोकांचा गैरसमज होईल हे तिला पटलं. मीत, ती म्हणाली. बघ बरं किती छान वाटतंय हे नाव तुझ्या तोंडून, मीत म्हणाला. ठीक तर वाटतंय, माया कबूल करत म्हणाली. ती खूप साधी मुलगी होती. तिला खोट्या आणि किचकट गोष्टींचा तिरस्कार होता. गोष्टी सहज, सुंदर आणि सोप्या ठेवायला तिला आवडत असत. मला माझ्या कामाबद्दल बोलायचं आहे, माया म्हणाली. तिच्या या वाक्याने तो सावध झाला. मायाला तिचा जॉब जॉईन करायचा आहे हे तिने काही दिवसांपूर्वी त्याला सांगितलं होतं. जोपर्यंत ती मीतची पत्नी म्हणून राहणार होती तोपर्यंत खरं तर तिला जॉब करायची काही गरज नव्हती. पण माया अतिशय स्वाभिमानी मुलगी होती आणि तिला तिचा जॉब आवडत होता. पण जॉब परत जॉईन करण्यापूर्वी मीत आणि मायामध्ये पूर्ण चर्चा होणं गरजेचं होतं. त्याला कल्पना होती की तिला जॉब करायला तो नाही म्हणू शकत नाही. पण राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काम तिने करावं असं त्याचं म्हणणं होतं. हां, त्याबद्दल काय बोलायचं आहे? मीतने विचारले. माझी सुट्टी पुढच्या आठवड्यात संपेल आणि त्यानंतर मी माझा जॉब जॉईन करायचा विचार करत आहे. पण याआधी आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तू म्हणाला होतास की आपण आणखी काही ऑप्शन्स बघू शकतो. राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काहीतरी, माया म्हणाली. त्या दिवशी झालेलं अर्धवट संभाषण त्याला आठवलं. तुझं स्वतःचं रेस्टॉरंट चालू करावं असा विचार मी करतोय, तो म्हणाला. तिच्या सध्याच्या जॉबसोबत मॅच होईल अशा प्रकारचा तो ऑप्शन होता आणि राजाध्यक्ष परिवाराला सुद्धा शोभेल असा. मीतने मायाच्या हातची चव चाखली होती आणि ती यामध्ये नक्की चांगलं करेल अशी त्याला खात्री होती. काय, माझं स्वतःचं रेस्टॉरंट? मायाला आश्चर्याचा धक्का बसला. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.